नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या व्लॉगमध्ये. तर आज आपल्याला जायचं होतं पुण्याला. त्यासाठी आलो आपण गाडी पार्किंगमध्ये. काढली आपली वॅगनर अक्की 2104. मस्तपैकी साफसफाई वगैरे करून रात्रीच ठेवली होती आणि मग निघालो आपण पुण्याला जायला निघालो. आणि जाता जाता मग घ्यायचं होतं अक्षय शेटला. मग अक्षय शेटना घेतला त्यांच्या घराच्या इथून आणि मग परत निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. पुण्याला आपल्याला आज 2 ठिकाणी जायचं होतं, एक नांदेड सिटीमध्ये आणि एक रावेतला. म्हणून सकाळी आपण निघालो 5 वाजताच आणि जाता जाता मग विचार केला मग CNG वगैरे फुल करूनच घ्या. मग आलो खर्डीच्या शिवाजी चौकात आणि मग घेतला CNG फुल करून घेतला आणि मग निघणार होतो आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. मग आलो आपण म्हापे रोडला. म्हापे रोडवरून निघालो मग पुणे एक्सप्रेसला जाण्यासाठी आपण मग म्हाप्यावरून घेतला लेफ्ट आणि मग गेलो सरळ एकदम. आणि मग पुणे एक्सप्रेसला जाता जाता आपल्याला सकाळ होईल असं वाटलंच होतं. आणि पुणे एक्सप्रेसला चढल्यावर झाली सकाळ. मस्तपैकी छान असा निसर्ग व्ह्यू दिसत होता एक नंबर समोर. आणि काय मग मस्त थंड वातावरण, गाडी चालवायची मजाच वेगळी असते. मग निघालो सरळ एकदम पुण्याच्या दिशेने थेट सुसाट. मग आलो आपण पुणे एक्सप्रेस संपल्यावर परत एकदा CNG पंपात आणि परत एकदा CNG फुल करून घेतला. कारण की नंतर पुढे कुठे CNG भेटेल याची शंका कमी असते. आणि मुंबईत आज CNGची पूर्ण तुटवडाच होता, त्यामुळे आधीच आपण CNG पूर्ण फुल करून घेतला होता. मग आलो आपण नांदेड सिटीजवळ. मग नांदेड सिटीतनं घेतला राईट आणि निघालो आपल्या लोकेशनला जायला. तर जाता जाता महाराजांचं आणि मावळ्यांचं दर्शन झालं. मस्तपैकी दिवस एकदम प्रसन्न झाला. आणि मग तिथे पोचल्यावर आपल्या लोकेशनला तिथे आपण थांबलो अर्धा पाऊण तास आणि मग पुन्हा निघालो रावेतला जायला निघालो. तर आलो तर पुण्यात झाली होती मस्त 9-9:30 वाजले होते. तर झाली होती ट्रॉफिक. त्या ट्रॉफिकमध्ये आम्हाला नाही बोलून 1-1.25 तास गेला. कंटाळलो होतो. आणि मग मध्ये सुटून नंतर गेलो आपण रावेतला, जिथे आपल्या लोकेशनवर पोचलो. आणि मग तिथे बघितलं तर वरती 6th फ्लोअरवर जाऊन गेल्यावर समोर त्यांच्याकडे पाणी फिल्टरचं मशीन लावली होती. पूर्ण सिस्टम बिल्डिंगसाठी, प्रत्येक बिल्डिंगमध्ये असायला पाहिजे मस्त. आणि मग तिकडनं जेवण वगैरे आम्ही निघालो परत घरी यायला. आणि मग घेतला थंडा मस्तपैकी, कारण झोप येत होती डोळ्यावर, म्हणूनसाठी फ्रेश होण्यासाठी. मला आपण परत आपल्या पुणे एक्सप्रेस संपल्यावर म्हाप्यावरून मग आपण निघालो परत आपल्या घरी यायला. त्या कंटेनरला जायचं होतं लेफ्टला, पण तो काय लेफ्टचा सिग्नल देऊन तिकडं लेफ्टला जातच नव्हता. तो आकडाच चालला होता. काय प्रॉब्लेम झाला होता काय माहिती. मग आलो आपण घरी, गाडी केली पार्क आणि मग गेलो घरात. असा होता आजचा ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक